नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची अपडेट। या फॉर्म्युल्यानुसार वाढणार वेतन येत्या जून मध्ये होणार लागू, अशी मोठी बातमी पुढे आहे। जाणून घ्या सविस्तर या आनंदाच्या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हा अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहितच असेल की 8व्या वेतन आयोग लागू करण्यास जानेवारीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतर वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चेला वेग आला आहे। याच चर्चेदरम्यान सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन अपडेट समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ॲक्रोइड फॉर्म्युलाच्या आधारे नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना पगारात वाढ होईल। चला तर या फॉर्म्युल्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। काय आहे ॲक्रोइड फॉर्म्युला? ॲक्रोइड फॉर्म्युला हे एक गणितीय सूत्र आहे। 7th पे कमिशन मध्ये याचा वापर करून कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली होती। डॉक्टर वॉल्स ॲक्रोइड यांनी या फॉर्म्युल्याला विकसित केलं होतं। या फॉर्म्युल्याच्या मदतीने अन्न, कपडे, घर यासारख्या मूलभूत गरजांच्या आधारे कर्मचाऱ्यांची मिनिमम सॅलरी ठरवली जाते। ॲक्रोइड फॉर्म्युलाच्या आधारे देशातील बेसिक कॉस्ट ऑफ लिव्हिंग कॅल्क्युलेटर केली जाते। विशेष म्हणजे एका सामान्य कर्मचाऱ्यांच्या न्यूट्रिशनल गरजांवर हा फॉर्म्युला आधारित असतो। 7व्या वेतन आयोगात कसा झाला होता या फॉर्म्युल्याचा वापर? मित्रांनो, 8th पे कमिशन सॅलरी हाईकसाठी सरकारने काम सुरू केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकार नव्या फॉर्म्युल्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार आहे। याआधी 7th पे कमिशन मध्ये ॲक्रोइड फॉर्म्युलाचा वापर करण्यात आलेला होता। 7th पे स्ट्रक्चर मध्ये 2 महत्त्वाचे टार्गेट निश्चित करण्यात आले होते। एक आहे कुशल आणि पात्र कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत आणणे आणि दुसरा आहे सरकारी सेवा सस्टेनेबल ठेवणे। वेतन आयोगाच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सरकारी सेवा केवळ करारांच्या आधारावर न ठेवता कर्मचाऱ्यांना समाजात एक स्टेटस मिळाले पाहिजे। फॉर्म्युल्याच्या आधारे किती वाढेल वेतन? मित्रांनो, या फॉर्म्युल्याचा वापर करून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतनात वाढ करण्यात आली होती 7व्या वेतन आयोगात। यामध्ये मिनिमम सॅलरी 18,000 रुपये प्रति महिना आणि मॅक्झिमम सॅलरी हे 2,25,000 रुपये प्रति महिना आणि कॅबिनेट सेक्रेटरी आणि तत्सम ग्रेडच्या अधिकाऱ्यांचे वेतन हे 2,50,000 रुपये प्रति महिना होते। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत धन्यवाद।